आजच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, खास करून आजचे आमचे पाहुणे कॅप्टन आनंदराव कपले पाटील सर, आमचे मार्गदर्शक पी पाटील सर, के डी रेड्डीकर सर, कपले सर, त्याच्यासोबतच जे यांना त्या कारणाने नेहमीच या शाळेच्या उत्कर्षासाठी किंवा या शाळेमध्ये जे काय नवनवीन असतं ते इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्यांचं सतत मार्गदर्शन आणि प्रोत्साहन द्यायला त्या या शाळेच्या प्राचार्य मातुरे मॅडम. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही खास करून ज्या पालकांना एका वेगळ्या नावाने संबोधणार आहोत ते असे आमचे शाळेचे पालक पाटील. या कार्यक्रमासाठी तुम्ही अगदी वेळेवरती उपस्थित राहिला ते सर्व आमचे पालक आणि आमचे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी. अजून एक खास करून नाव उल्लेख होतो आमची मृणाली, जी कागलला शाळेला आहे पण आपल्या शाळेमध्ये आज आवर्जून उपस्थित आहे. या सर्वांचं शाळेच्या वतीने मी सर्वप्रथम स्वागत करतो. मी खरं तर एवढं फॉर्मल बोलत नाही, आज प्रास्ताविक करायला उभं राहिलोय. प्रास्ताविक काय असावं वगैरे माझ्या डोक्यातल्या कल्पना थोड्याशा वेगळ्या आहेत, त्यामुळे कदाचित जे पारंपरिक प्रास्ताविक म्हणून कृपया आपले फोन बंद करा. मागचे जे पालक आहेत त्या सर्वांनी मागे मध्ये मध्ये बोलायचं नाही, विद्यार्थ्यांनी कुणी मध्ये बोलायचं नाही. आपल्याकडे मॅक्सिमम 60 मिनिटाचा वेळ आहे, 1 तासाचा वेळ आहे. 1 तासाचा वेळ तुम्ही शाळेसाठी दिलाय, तो शाळेसाठीच द्या. मागे जे उभे आहेत त्या लोकांनी बसून घ्यायला हरकत नाही. ते सध्या कॉलेजला गेल्यामुळे त्यांना कदाचित शाळेमध्ये बसायला अकोट वाटत असेल. हा, मोठे होतात ना माणसं. माणसं विचारांनी मोठी झाली पाहिजेत, माणसं कर्तृत्वाने मोठी झाली पाहिजे. यासाठी आपण सदोदित काम करत असतो आणि हे काम करत असताना आज मला कसं काम करायचं किंवा आपलं पुढचं ध्येय काय या संदर्भात अगदी 2 मिनिटांवर मी प्रास्ताविक करणार आहे. तुम्ही पाहत असाल तसं बघितलं तर या शाळेमध्ये आपण प्रत्येक वर्षी प्रत्येक साधारण राष्ट्रीय सणाला म्हणजे 15 ऑगस्ट ते 26 जानेवारी जेव्हा तुम्ही शाळेमध्ये येता, या शाळेमध्ये तुम्हाला काय नाही निश्चित वेगळं बघायला मिळतं आणि तो दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. ते वेगळं भौतिक सुविधांच्या माध्यमातून असेल, ते वेगळं मुलांच्या शैक्षणिक प्रगतीतून असेल, ते वेगळं मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीतून असेल, ते वेगळं त्यांच्या जी काही भाषा डेव्हलपमेंट आपण करतो आहोत. थोडं आपलं काम किंवा आपला जो मुलांचा प्रतिसाद आहे हा थोडा हळूहळू याच्यातून रिझल्ट येत असल्या कारणाने थोडस तुम्ही ऑब्झर्व करत राहा. आम्ही त्या दृष्टीने काम करतो आहोत. तर यावर्षी आपण सर्व मुलांना आपण असा विचार करतो की येत्या काळामध्ये आपली मुलं ज्या जगामध्ये जाणार आहेत, जी आता 5वीला आहेत, जी आता 9वीला आहेत, तर 9वीवाले अजून एक 5 वर्षांनी पुढे जाणार आहेत किंवा बाहेरच्या जगात जाणार आहेत, किंवा 5वीवाली मुलं अजून 10 वर्षांनी या जगामध्ये जाणार आहेत. आणि या 10 वर्षानंतर ही मुलं कसा विचार करत असतील किंवा 10 वर्षानंतर हे जग कसं असेल किंवा या 10 वर्षानंतर ही ज्याला म्हणतो आपण शिक्षणाची पद्धत, ती शिक्षणाची पद्धत कशी असेल आणि मग ती आपल्याला अडॉप्ट करण्यासाठी काय प्रकारची तयारी करायला हवी. मग ती आपली भौतिक सुविधांच्या माध्यमातून असेल, अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असेल, किंवा एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड किंवा एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन असेल. पण त्यासाठी जे काय लागतं ते सगळं आपण इथं उपलब्ध करून द्यायचा मुलांना प्रयत्न करतो. यावर्षी आम्ही सर्व मुलांना 5वी ते 10वीच्या सर्व मुलांना जरा प्लीज मागे बोलू नका, अदरवाईज तुम्ही बाहेर जा. मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो, वी आर नॉट, आपण इथं टाइमपास करायला नाही आलोय. आपण इथं वेळ काढून आपल्या मुलांचं काही ना काहीतरी कोण कौतुक असेल, आमच्या काही चुका असतील. बघा, मी तुम्हाला विनंती करून सांगेन, जाण्यापूर्वी जाताना गेल्यानंतर तुम्ही कधीही कृपया आमच्याकडून काय चुका झाल्या असेल तर इमिजिएटली आमच्या लक्षात आणून द्या.
आम्हाला ते कळवा. आमच्या त्या चुका आम्ही 100% तुम्हाला सुधारून दाखवू. आम्ही सुधरू म्हणजे सुधरू. कारण मी असा विश्वास ठेवतो की या जगामध्ये सुधारायचं मला तुम्हाला काहीच सांगायचं नाही. ज्याचा त्याचा निर्णय आहे तो. जितकं म्हणून चांगलं मला काय करता येईल ते मी सगळं चांगलं या मुलांसमोर ठेवू इच्छितो. हे मुलांच्या समोर ठेवण्याचं कारण असं की खास करून तुम्हाला सांगून काय फायदा होणार नाही. मुलं बघत राहतात, मुलं अनुकरण करत राहतात आणि माझी मुलं माझ्यापेक्षा खूप मोठी झालेली बघण्याचं माझं छोटंसं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न असंच साध्य होऊ शकतं जर आपण वेळीच बरोबरला बरोबर, चुकीला चूक, योग्यला योग्य, अयोग्यला अयोग्य म्हटलं तरच. सगळं जर आपण चालवत राहिलो जे आता चालत आलंय आपल्या हाती काय लागणार नाही. मी विचार करतो 10 वर्षानंतर शिक्षण कसं असेल, 5 वर्षानंतर शिक्षण कसं असेल, ह्या मुलांचं जग कसं असेल, या मुलांच्या हातामध्ये कोणती गॅजेट्स असतील, या मुलांच्या मनामध्ये माणूस हा प्रकार शिल्लक राहील का. जितक्या भावना तुमच्या आज बोथट झालेल्या आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्ती पटीनं समाजामध्ये विष बनले आहे. त्याचा परिणाम तुमच्या मुलांच्या वरती होत असतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं बाळ राहिलं पाहिजे तर याला जी माणसांच्या मनामध्ये असणारी सृजनशीलता आणि अद्यावत मशीनच्या अंतर्गत आपण अनुभवते, ज्याला आपण AI म्हणतो किंवा अशी आल्या प्रकार टेक्नॉलॉजी म्हणतो, तर या दोन्हीचा संगम जर नाही साधला तर तुमच्या हाताला काहीच लागणार नाही. तुमच्या हाताला लागेल तुमचं बाळ, पण ते बाळ कदाचित तुम्हाला पप्पा मम्मी म्हणेल की नाही याविषयी मला शंका वाटते. कारण तो बाळ कसा असणार आहे. जे लोक सजगपणे या गोष्टीकडे बघतील, जाणीवपूर्वक प्रयत्न करतील, त्यांच्याच हाती काहीतरी लागणार आहे. आणि म्हणून यावर्षी आपण आपल्या मुलांना शिकणं, भविष्य बघणं किंवा तार्किक विचार करणं किंवा त्याला तंत्रशुद्ध अभ्यासाची जोड देणं यासाठी जवळपास 1800 लाईव्ह एक्सपेरिमेंट्स जे आपल्या सभोवतालचे दररोज घडत असतात. दररोज ज्या कृती घडतात. आता मी काल की परवा आम्ही चालत येतो आणि आम्ही दररोज सहल वगैरे असतो. मी पटकन फोटो काढून घेतला असेल, तुम्ही बघितला असाल की अमावस्या दिवशी तिचा उतारा ठेवला होता. म्हणजे आपण चाललोय कुठं, आपण काय आणि आपण करतोय काय. जर या काळामध्ये आपल्याला तारतम्य येत नसेल तर आपण फार चुकीच्या मार्गात चाललोय. तर याचा तुमच्या मुलाने अवलंब करू नये म्हणून मी त्या गोष्टी केल्या. यावर्षी आपण नवीन म्हणाल तर आपण जवळपास 1800 अद्यावत सायन्सचे वेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट मुलांना उपलब्ध करून दिले. आणि ही मुलं स्वतः वापरतात. त्याची थोडी सुरुवात झालेली आहे. आता 7वी 8वी 9वीची मुलं बघतायत. अजून 5वी 6वी ही जी खालची मुलं आहेत त्यांना हे आपण हे झाल्यानंतर करून देऊ. याच्यानंतर दुसरी आपण यावर्षी जी नवीन गोष्ट केली, जी आपण परत भविष्याचा वेध घेऊनच करतो आहोत, ज्याला आम्ही हा तो वर्ग आहे, याला आम्ही ऍक्टिव्हिटी रूम म्हणतो. आमच्या डोक्यामध्ये असा विचार आहे की नॉर्मली जर तुम्ही बघितलं की मुलांना आवडतं काय, बरेच वेळा पालक शाळेकडे येत असताना कोण त्यांना खाऊ आणतं, कोण त्यांना काय आणतं, कोण त्यांना काय आणतं. अजूनपर्यंत एकही पालक असा आला नाही की जो येताना पोराला एखादं पुस्तक घेऊन आलाय, जो येताना पोराला एखादं चांगलं पेन घेऊन आलाय, जो येताना पोराला एखादं चांगलं शिक्षणाचे काहीतरी नवीन विचार घेऊन आलाय तो इतर पोरांच्या सोबत शेअर केला. आणि हे होणं गरजेचं आहे. ते नाही झालं तर तुम्हाला त्याचे परिणाम मी सांगतो. हे येणारा काळ जो आहे हा पूर्णतः तुमच्यापेक्षा 100% म्हणजे दुर्दैवाने तुम्हाला सांगतो, आज तुम्ही कार्यक्रमात बघितलं असाल की यापूर्वीचे जे कार्यक्रम व्हायचे त्याच्यामध्ये पहिलं राष्ट्रगीत व्हायचं, यावेळी पहिलं वंदे मातरम झालं. आणि याच्यावरती बरंच चर्चा होते किंवा आणि काय होते किंवा आणि काय होतं. तर मला वाटतं तो सिक्वेन्स वगैरे ठीक आहे, ते ज्याने कोणी डिसाईड केलं, चेंज केलं. आपण चेंज स्वीकारायला पहिले शिकलं पाहिजे. काही असू दे. मी म्हणतो चुकीचं असेल बरोबर असेल, मुळात जर जेव्हा एखादी SOP इश्यू होते तेव्हा तुम्ही आणि मी त्याच्यावरती विचार करावा आणि निर्णय घ्यावा. एवढं सगळं ते सोपं नसतं. त्याला अनेक लोक आहेत आणि एखाद्या वेळेस एखादी गोष्टची पूर्वापर चालत आली होती, त्याच्यापेक्षा जर आपण बदली केली आपलं नुकसान तर काय होत नाही ना. आपल्या मुलांच्याकडे चुकीचा मेसेज तर जात नाही, एवढी तरी काळजी घेतली आणि बाकी सगळं आपण कंडक्ट करत राहिलो तर मला वाटतं फार काय नुकसान होणार नाही.
आणि त्यासाठी म्हणून आपण हा ऍक्टिव्हिटी वर्ग चालू केला. या ऍक्टिव्हिटी वर्ग मध्ये आतापर्यंत आम्ही गेल्या वर्षी मुलांना आमच्या कम्प्युटर ऑपरेट कसा करायचा ते शिकवलं. यावर्षी आमचं ध्येय की आमच्या प्रत्येक मुलांना कम्प्युटर ऑपरेट करता यावा, शिवाय त्याला कम्प्युटर जोडता यावा, खोलता यावा, परत दुरुस्त करता यावा. हे बघा, याचा अर्थ असा नाही की सगळी मुलं एक्सपर्ट होतील, सगळी मुलं ते करतील, पण निदान ते पार्ट घेतील, प्रॉपर ठिकाणी जोडतील. प्रॉपर ठिकाणी जोडल्यानंतर ते कसं दिसतं, कसं वाटतं, त्याला त्यातलं काय कळतं माहित नाही. प्रत्येक मुलगा वेगळा आहे, प्रत्येक मुलगाचा विचार वेगळा आहे, त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. पण त्याला आपण इथं सुरपेटी पण ठेवली, कॅसिओ पण ठेवला, इलेक्ट्रिकलचं इक्विपमेंट ठेवलं, फ्लेक्स प्रिंटिंगचं काय म्हणजे प्रिंटिंग संदर्भात ठेवलं, कॅमेरा ठेवला, इथं आपण त्यांना पूर्व ठेवलं, कोयता ठेवला, सगळं काही ठेवलंय, वायर ठेवले, स्टेपर ठेवलाय, एव्हरीथिंग इज देअर. आपला उद्देश असा आहे की या वर्गामध्ये आपली मुलं दिवसातून 1 तास कोणतीही वही, पेन, पुस्तक काही न घेता, तुम्ही जर बघितलं असाल मुलांना आवडतं काय जर ऑब्झर्व केला तर गेल्या 2 दिवस ही मुलं मी कुठलाही तास नाही घेतला सर, म्हणजे 10वीचे पण नाही घेतलं, 9वीचे पण नाही घेतलं. खरं तर ते विषय फार महत्वाचे असतात असं तुम्ही म्हणता, मला काय तर फार वाटत नाही. तर आपण काहीच विषय नाही घेतला आणि ती मुलं आपण त्यांना काहीच सांगितलं नाही. पण तुम्ही जर बघत असाल शाळेच्या वरच्या पायरीपासून ते इथपर्यंत तुम्ही सगळीकडे कुठेही बघा, हे न सांगता मुलांनी केलेलं काम आहे. मग त्याची स्वच्छता असेल, तुमचं चहाचं असेल, पाण्याचं असेल, गाडी लावण्याचं असेल, आणि काय असेल, बाजारात करण्याचं असेल, इथं काही जे मुलं आपली कला दाखवणार ती कला असेल, काही गाणी गाणी ती गाणी असतील, सगळं काही. दुसऱ्या शब्दात मला असं वाटतं की या मुलांना थोडी पुस्तकांची गोडी लागण्यासाठी अजून थोडासा वेळ आहे. वाचत बसण्यासाठी आपल्या मुलांच्याकडे पेशन्स नाहीये, आणि त्याचा मुलांचा दोष नाही. तुम्ही जेव्हा बसता तुम्ही शॉर्ट्स बघत बसता, तुम्ही स्क्रोल करत बसता, तुम्ही कुठे वेळ देता, तेच बघते तेच ते करताय. तर मी असा विचार करतो की दिवसातून 1 तास आपली मुलं सगळी या वर्गामध्ये जाऊ देत, त्याला जे वाटतं ते त्याला बघू दे, त्याला करू दे, त्याला बोलू दे, त्याला गुंगू दे, त्याला नवीन आणू दे, नवीन करू दे, व्हॉटेवर त्याला जे वाटतं ते त्याला करू दे. आणि म्हणून ही आपण ऍक्टिव्हिटी रूम तयार केलेली आहे. या रूम मध्ये आपण सगळ्या प्रकारचे इक्विपमेंट ठेवलेले आहेत, ते इक्विपमेंट त्यांनी वापरायचे आहे. मी प्रास्ताविक म्हणजे येत्या काळामध्ये शाळा कोणत्या दिशेने जाणार आहे या संदर्भात मी बोलतोय. आपली मुलं अभ्यासात, वाचनात, खेळात, पळण्यात, रडण्यात, पडण्यात, मारण्यात, त्याचं समजून काढणं किंवा त्या मुलाला सांभाळून घेणं. मला एक पालक आले होते, झालं या दृष्टीला थोडे दिवस, तर तुमच्या शाळेमध्ये म्हणे सिक्युरिटी गार्ड नाही, मुलांची सुरक्षा काय? दुसरी जी मुलं आहेत ती तिसऱ्या मुलाला मारणार नाहीत कशावर? ती मुलं त्याला त्रास देणार नाहीत कशावर? ती मुलं त्याला दिलेला खाऊ स्वतः काढून घेऊन खाणार नाहीत कशावर? मला वाटते हे असे जे काय मनामध्ये प्रश्न येतात ज्याच्यामध्ये द्विधा अवस्था तुमची आहे, तर तुम्ही कधी तुमच्या मुलांच्याकडे बघितलं नाही. तुमची मुलं, मी खात्रीनं सांगतो, तुमची सगळ्यांची मुलं, माझी मुलं आपल्यापेक्षा फार चांगली आहेत, फार सुंदर आहे. त्यांना या सगळ्या गोष्टींचं 100% भान आहे. पण थोडस जबाबदारीनं आपण वागितलं. गेल्या 4 वर्षापासून आपल्या शाळेमध्ये सिक्युरिटी गार्ड नाहीये, एकही भांडण नाहीये, आणि छोटं मोठं इकडं तिकडं देणं घेणं इकडं तिकडं होत असतं. ते होत राहणार. ते व्हायला पाहिजे. मुलगा मारायला पाहिजे, मुलगा रडायला पाहिजे, मुलगा पडायला पाहिजे, मुलगा उठायला पाहिजे, परत जोमाने पुढे जात राहायला पाहिजे. एखादा मुलगा हुशार आहे त्याने तेवढंच करावं, एखादा मुलगा ध आहे त्याने हेच करू नये, त्याला ती आवड आहे तर ते, असं काय नसतं. थोडा वेळ द्यावा लागेल, या मुलांची आपण समज वाढवावी लागेल. येत्या काळामध्ये जी मुलं पाठ करून अभ्यास करून परीक्षा द्यायचा प्रयत्न करतील, ते सगळी मुलं नापास होणार आहेत. ही सगळी मुलं या जगाच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही आहेत. याच्यातून त्याला काहीच मिळणार नाही याची खात्री बाळगा. मुलं तीच टिकतील जी आता आपल्याकडे आपण जी परीक्षा पद्धती अवलंबतो, त्या परीक्षा पद्धतीमध्ये आपण मुलांना सांगतो मराठीचा विषय, आपण सांगतो मराठीचा 3रा लेसन आणि देतो वेगळाच पेपर. आपण मुलांची मानसिकता बदलत चाललो आहोत की येईल त्या परिस्थितीला समर्थपणे तोंड द्यायचं आणि ती तोंड देऊन त्याच्यामध्ये यशस्वी व्हायचं. ही मानसिकता जर डेव्हलप करायची असेल तर आपल्याला फार वेगळंच काम करावं लागेल. ते सध्या आपण काम करतो आहोत. आपली मुलं सगळी चांगली भाषा, तंत्रज्ञान, माणूस म्हणून, खेळ म्हणून सगळीतून समृद्ध होतील या दृष्टीने शाळा काम करते. तुमच्या सूचना सर्वांच्या जर काय असतील तर नक्की आम्हाला लिहून द्या. मी तुम्हाला सांगू इच्छितो अजून 1-2 गोष्टी आणि मग मी सांगतो. आपल्याकडे आज काही मुलं भाषण करतील. तुम्हाला सर्वांनी मी विनंती करेन
कदाचित तुम्हाला मुलाचं नाव माहिती असेल तसं मला माहित नाही, पण जो काय तुम्हाला चांगलं वाटतं ते निश्चितपणे तुम्ही नंतर आम्हाला सांगायचं. ज्यावेळी त्यासाठी आम्ही सेपरेट तुम्हाला विचारणार, तुम्ही तुमचं मत द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे छोटासा ड्रामा आहे, त्या ड्राम्यामध्ये मुलांनी ऍक्टिंग केलेली आहे. आता बऱ्याच वेळेला ऍक्टिंग करणं, मी डे 1 पासून मुलांना सांगितलं की ऍक्टिंग करणं हे अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण नाही ते दाखवणं, आणि ते प्रभावीपणे दाखवता आलं पाहिजे. नुसतंच काहीतरी ते तसल्याला काय चांगलं म्हणू नका तुम्ही, आणि जे खरंच चांगलं आहे त्याला अप्रिशिएट करा, त्या मुलाला प्रोत्साहन द्या, आणि त्या माध्यमातून बघू आपण इथे काय साध्य होतं. तर तुम्हाला एक मुलगा निवडायचा, तो चांगला बोलणार आहे तो, आणि एक मुलगा निवडायचा जो चांगली ऍक्टिंग करणार आहे तो. मुलगा असेल मुलगी असेल, चांगल्याला चांगलं म्हणा, स्पष्टपणे म्हणा, फक्त ते आता म्हणू नका. मी तुम्हाला त्यासाठी वेगळा एक फॉर्म शेअर करणार आहे, त्या फॉर्म मध्ये बोलायचं, जेणेकरून कुणाचं व्यक्तिगत त्याच्यामध्ये काय इंडिकेशन होणार नाही. अशा प्रकारे शाळा येत्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय जाणीवपूर्वक काम करते, आणि या सगळ्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांचं सहकार्य लाभतं. असं सहकार्य लाभत राहू देत, आणि आपण चांगलं करत राहू, हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. म्हणजे संपूर्ण 2026-27चा जो स्कूलचा आढावा आहे सरांनी एकंदरीत थोडक्यात सांगितला. तर मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की आमचा सांस्कृतिक कार्यक्रम आता आम्ही थोड्याच वेळात सुरू करत आहोत, तर तुम्ही खाली मंचावरती स्थानापन्न व्हायचं.